भालशंकर गौरव समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण समारंभ संपन्न। गुणवंतांना शिष्यवृत्ती प्रेरणादायी कुलसचिव डॉक्टर शिवाजीराव शिंदे। सोलापूर 27 डिसेंबर। शिक्षणामुळे प्रगतीची दारे खुली होतात, त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मदत मिळणे गरजेचे असते। या पार्श्वभूमीवर मातोश्री रुक्मिणी फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याचा विचार कौतुकास्पद असून हा विचार आणखीन प्रसारित झाला तर समाजातील गरजूंना मदतीचा हात मिळणार आहे, असे सांगून गुणवंतांना शिष्यवृत्ती वाटपाचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे, असे मत सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजीराव शिंदे यांनी व्यक्त केले। नामदेवराव भालशंकर यांच्या 87व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नामदेवराव बंडूजी भालशंकर गौरव समिती, मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन तसेच सम्यक अकॅडमी व लोकराजा फाउंडेशन यांच्या वतीने शिवस्मारक सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार आणि शिष्यवृत्ती तसेच संविधान गौरव परीक्षेतील गुणवंतांना पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर होते। यावेळी मंचकावर मातोश्री रुक्मिणी भालशंकर प्रार्थना फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद मोहिते, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक लक्ष्मण बालवाड, सागर अंबुरे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागाचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब अडसूळ, समता सैनिक दलाच्या जीओसी सुमित्रा जाधव, नानासाहेब भालशंकर गौरव समितीचे सचिव प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन रवी देवकर यांनी करून घेतल्यानंतर कैलासवासी रुक्मिणी गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यानंतर 12 पुरस्कारार्थींना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। त्यानंतर मातोश्री रुक्मिणी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच निराधार गरजू दत्तक विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वितरण केल्यानंतर सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान गौरव परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना भरघोस रोख पारितोषिके व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। अध्यक्षस्थानावरून बोलताना अण्णासाहेब भालशंकर म्हणाले, आपण प्रत्येकाने जन्मदाते आईवडिलांची काळजी घेणे ही आपली नैतिक जबाबदारी असून प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना शिक्षण देणे तितकेच आवश्यक आहे। आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी मुलांचे शिक्षण थांबू नये, कारण शिक्षणामुळेच पुढची पिढी घडते व समाज प्रगत होतो, असे विचार व्यक्त केले। सत्कार मूर्तीच्या वतीने आनंद जाधव, युवराज पवार, चंदाताई कासले, दिलीपराव चौगुले, डॉक्टर क्रांती खंडागळे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी प्राध्यापक बापूसाहेब अडसूळ, सुमित्रा जाधव यांचेही मनोगत झाले। या समारंभाचे प्रास्ताविक रवी देवकर यांनी केले। सूत्रसंचालन विक्रीकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर व प्राध्यापक युवराज भोसले यांनी केले, तर प्राध्यापक शिवाजी जगताप यांनी आभार मानले। हा समारंभ यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासोलगीकर, प्रफुल्ल जानराव, मिलिंद भालशंकर, प्रकाश साळवे, अविनाश भालशंकर, विष्णू लादे, सिद्धेश्वर भुर्ले, कैलास माने, सत्यवान पाचपुडवे, विनोद वर, शिवानंद चौगुले आदींनी परिश्रम घेतले। या प्रसंगी चिमुकल्यांनी नामदेवराव भालशंकर यांच्या पूर्व आयुष्यावर आधारित नातवांनी वास्तववादी लघुनाटिका सादर केली। या लघुनाटिकेला सभागृहातील उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। टाळ्यांच्या कडकडात प्रेक्षकांनी चिमुकल्यांचे मनोबल उंचावले। नामदेवराव भालशंकर यांच्या जीवन प्रवासातून शिक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले। यांचा झाला सन्मान। तथागत भगवान गौतम बुद्ध धम्मरत्न पुरस्कार आनंद जाधव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतारत्न पुरस्कार चंदाताई कासले, राजर्षी शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार दिलीपराव चौगुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार
डॉक्टर सुरेश कोरे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समाजरत्न पुरस्कार युवराज पवार, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार लाडजी बागवान, छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी कुशल पुरस्कार मयूर प्रधान, राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार मनोहर कुंभार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार विश्वभूषण लिमये व राहुल भालशंकर, तथागत भगवान गौतम बुद्ध विशेष गौरव पुरस्कार सम्यक विचारमंच मिलिंद व्याख्यानमाला सोलापूर या सत्कार मूर्तींचा सपत्नीक, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ, शाल, बुके देऊन सन्मानित करण्यात आले।